नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे। आज उमेदवारी अर्ज दाखल घेण्याची अंतिम मुदत आहे, त्यामुळे राज्यातील राजकारण अधिकच तापल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार गोरख बोडके आणि अपक्ष उमेदवार विष्णू म्हैसुधुने हे आपला उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेत। थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज पाठीमागे घेणार असल्याची माहिती मिळते। त्यांच्यासोबत नाशिक महापालिकेचे उपमहापौर विलास शिंदे देखील आहेत। महायुतीतील गोरख बोडके आणि अपक्ष उमेदवार विष्णू म्हैसुधुने हे दोघेही निवडणुकीतून माघार घेणार असले तरी शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्यापुढे गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांचं आव्हान अद्याप कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। तेव्हा आता 3 वाजेनंतरच निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।